कार्यक्रम सुरू करण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे, त्यासाठी आधी दिलगिरी व्यक्त करते. काही कारणास्तव आपण थोडासा उशिरा हा कार्यक्रम सुरू करतोय, पण आपण जो संयम दाखवलाय त्यासाठी आज इथे तारा करमणूक यांची निर्मिती असलेल्या जबरा या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चसाठी उपस्थित सगळ्या माध्यमांचं आणि माध्यम प्रतिनिधींचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि त्यांनी जे पेशन्स दाखवले त्यासाठी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करते. आणि पूर्ण सिनेमात असं वेगवेगळ्या जॉनरचं गाणे असल्यामुळे, म्हणजे आता तू आणि मी पण होतं, आता हेही आहे, आणखी काही गाणी आहेत, तर ती तर एक वेगळी मजाच आहे. पण मला जाणून घ्यायला आवडेल, तू या सिनेमाशी कशी असोसिएट झालीस? तर माझं राहीचं कॅरेक्टर आहे, जी आजची जेन्झी पिरियड काळातली मुलगी आहे. आणि आत्ता तुम्ही परफॉर्म करताना बघितलं तर राही जेन्झी असून हॅपी गो लकी, खूप नटखट, चुलबुली, खूप म्हणजे एक्स्ट्रोवर्ट असून ही लावणी परफॉर्म करते. तर हे का घडलं, कसं घडलं, काय एक्झॅक्टली स्टोरी आहे तुला चित्रपटातच बघेल. आणि ते खूप ब्युटिफुल कॅरेक्टर आहे. म्हणजे आजकाल जे कॉलेजमध्ये जातात तर त्या सगळ्यांना प्रत्येक एक कॅरेक्टर रिलेट होणार आहे. आणि राही डेफिनेटली अनेकांना रिलेट होईल, कारण माझे इतके जेन्झी स्टुडंट्स आहेत, मला त्यांच्यात राही दिसते, त्याच्यामुळे मी हे कॅरेक्टर प्ले करू शकले. पण जी जर्नी ओव्हरऑल चित्रपटाची आहे, जबराट चित्रपटाची आहे, ती खूप उत्कृष्ट आहे, जबराट आहे ती. पण जास्त मी नाहीच आत्ता सांगणार, कारण ती क्युरिओसिटी आपल्याला तरी असायला हवी. पण छान वाटलं करून. थँक्यू. पण असं आत्ता जसं तू म्हणालीस की ही जर्नी जबराट होती तुझ्यासाठी, तर एकूण शूटच्या दरम्यानचा काही एखादा किस्सा जो कायम तुझ्या लक्षात राहिलाय? तर मी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये पण सांगितलं की मला स्वतःची कॉलेज लाईफ कधी जगता नव्हती आली. काही ना काही म्हणजे मूवी रिलीज हे ते म्हणून मी कॉलेजला जाणं थोडंसं सोडून दिलेलं. खूप अवघड जायचं तिथे, म्हणजे ते नुकतंच मिळालेलं फेम ते काय असतं, कसं असतं, काही कळायचं नाही. पण जबराट या चित्रपटाच्या सेटवर मला कॉलेज लाईफ जगता आली. आणि त्याच्यात बरेचसे असे छोटे छोटे किस्से होते, छोटे छोटे मोमेंट्स होते, जे कधी कधी आपल्याला कळत नाही. आपण आता कॉलेज सोडून 5, 10, 15, 20 वर्ष असे सगळ्या प्रत्येकाला विचारलं तर कोणाचं 5 वर्ष, कोणाचे 10 वर्ष, कोणाचे 20 वर्ष असे कॉलेज सोडून झालं आहे. तर तेव्हा जेव्हा आपल्याला परत ते मोमेंट ती जगता येते, आणि त्या मोमेंट्समध्ये आमची जबराटची मोमेंट आहे, जबराट ही क्रिएट झाली. आम्ही बॉन्ड आमचं इतकं छान झालेलं सेटवर की आम्ही काहीतरी याला असायला हवं, काहीतरी एक असं छोटंसं जे लाईफ लॉंग आपल्या लक्षात राहील. तर ती मोमेंट सेटवर क्रिएट झाली. आणि कधी कधी असं असतं ना की ट्रेंड्स आपण बघतो त्या सुरू कुठून होतात, त्या ट्रेंडिंग म्हणून कशा येतात. तर त्या शूटवर ही मोमेंट अख्ख्या कॉलेजमध्ये ट्रेंड करत होती. सो दॅट्स द मोस्ट जबराट मोमेंट या चित्रपटाची माझ्यासाठी. मला असं वाटतं की तिने खूप मनापासून हा सिनेमा जगलाय, आणि आय थिंक तुमची एवढी जबराट मैत्री झाली किंवा एवढं छान तू कॉलेज दिवस सगळे एन्जॉय करले, यू शुड लाईक क्रेडिट गोज टू तुमच्या डिरेक्टर, कारण की त्यांच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या मुवमेंट्स जगायला मिळालेल्या आहेत. वेल, तुझ्यासाठी या सिनेमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा, आणि तुझ्या इथून पुढच्या प्रवासासाठी देखील. थँक्यू सो मच. प्लीज बी सीटेड. सो आपण ज्याची वाट पाहत होतो की आपल्याला एक व्हिज्युअल ट्रीट हवी होती, ते म्हणजे तू आणि मी या सिनेमाचं एक रोमॅन्टिक गोड असं गाणं, जे आता आपण इथे पाहू शकतो.
क्या बात है. मी म्हटलं नाही, गोड गाण्यानंतर एक छान जबराट मुवमेंट इथे आपल्याला मिळालेली आहे. कमाल, म्हणजे नाही माझ्याकडे शब्द. ते छान अदा आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सहज सोपं नाहीये जे आपण सादर केलेलं आहे. आणि मला एक विचारायचं, या सिनेमात आम्हाला ही मेजवानी पाहायला मिळणार आहे, ती किती आहे? अजून एखादी लावणी असणार आहे का? काय सांगाल? सिनेमातली मेजवानी सिनेमा बघितल्यानंतरच कळणार आहे सगळ्यांना. हा, त्यामध्ये 5 पक्वान 56 भोग सगळं काही आहे. आणि 6 फेब्रुवारीला नक्कीच ते तुम्हाला सगळ्यांना असं ताटात दिलं जाणार आहे. फक्त जाऊन खायचं काम करा. नक्कीच आम्ही वाट बघतोय 6 तारखेची. 6 फेब्रुवारीला छान मला वाटतं ही पार्टी करायला आम्हाला नक्कीच आवडेल. वेगवेगळ्या चवीचे पदार्थ या सिनेमाच्या मार्फत आम्हाला अनुभवायला मिळणार आहेत असं म्हणूयात. खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. थँक्यू सो मच. प्लीज बी सीटेड. मला वाटतं ही लावणी सुद्धा आपल्याला जर व्हिज्युअली इथे पाहायला मिळाली तर छान रंगत येईल. तारा करमणूक प्रस्तुत जबराट हा सिनेमा 6 फेब्रुवारीला रिलीज होतोय आणि या सिनेमाचा ट्रेलर आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपण इथे पाहणार आहोत. तत्पूर्वी मी या सिनेमातील कलाकार आणि त्यांच्यापैकी सुरुवात करते या तू आणि मी मधील आपली अनुष्का सरगटे, जिला आपण पाहतच असतो तिच्यापासून. तुझ्यासाठी हा एकूण अनुभव, म्हणजे एकतर मला हे विचारायचं की तू कशी जोडली गेलीस या सिनेमाशी? सगळ्या मीडियाला, सन्माननीय व्यासपीठाला सगळ्यांना नमस्कार. खूप इंटरेस्टिंग प्रोसेस होती ह्या सिनेमाला जोडल्या जाण्याची. आणि जेव्हा ह्याची प्रोसेस सुरू झाली तेव्हा सगळ्यात पहिले गाणी ऐकून किंवा ओव्हरऑल जो काही प्रामाणिक प्रयत्न आहे एक गोष्ट पोचवण्याचा, तो मला वाटतं सगळ्यात जास्त अपिलिंग होता. आणि जेव्हा चित्रपटाचं आम्ही शूटिंग करत होतो तर मला वाटतं की जबराट हा चित्रपट करताना जितकी मजा मस्ती धमाल आम्ही केली त्याहीपेक्षा कैक पटीने मला असं वाटतं की खूप आव्हानं आमच्या समोर आहेत. आमच्या समोर म्हणण्यापेक्षा ताई समोर खूप जास्त आहे. म्हणजे मी खरंच सांगते, म्हणजे एक मी मुलगी असल्यामुळे पण इतक्या प्रामाणिकपणे किंवा एक बाई उभी राहून सगळे डिपार्टमेंट आणि सगळं वन हँड सांभाळणं, म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी चित्रपट उभा राहणं आणि तो प्रदर्शित होणं ही प्रक्रिया बऱ्याच वेळ म्हणजे सफल होतेच असं नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ती किती तडजोडीची प्रक्रिया आहे. पण ती जरी तितकी तडजोडीची असली तरी एका बाईने पुढे येऊन हे चॅलेंज म्हणून स्वीकारणं आणि तो तसं पाहिलं तर कुठलाही तसा बॅकग्राऊंड नसताना त्या अगदी जसं त्यांनी सांगितलं की त्या वॉशिंग्टनला होत्या, त्यांचा जॉब आणि हे सगळं काही, त्याची जी काही त्यांची जमापुंजी होती ती एका चित्रपटाला लावणं फक्त आणि फक्त आपलं पॅशन असल्यामुळे. तर मला वाटतं ही इटसेल्फ गोष्ट खूप मोठी वाटली. आणि ती करून सुद्धा प्रत्येक चॅलेंज, प्रत्येक आव्हान त्यांनी खूप मला वाटतं स्पोर्टिंगली स्वीकारलं आणि ते खूप चांगल्या प्रकारे पार पाडलं. आणि त्याचंच मला वाटतं की हे आउटपुट आहे की आज हा सिनेमा प्रदर्शित होतोय. तसं पाहिलं तर असं नाही आहे, बरेच सिनेमे असे होतात की 5 वर्षांआधी शूटिंग झालं आहे, खूप वर्षांआधीचं शूटिंग आणि आता रिलीज होतोय. पण आम्ही हा 2024मध्ये शूट केलेला सिनेमा आहे आणि अगदी 26च्या सुरुवातीलाच तो बाहेर येतोय. तर मला खरं तर म्हणजे ही सगळी आव्हानं आणि खूप प्रामाणिक प्रयत्न प्रेक्षकांसमोर ह्या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही आणतोय. आणि तोच प्रामाणिक प्रयत्न ह्या चित्रपटाला हो म्हणण्यासाठी पण दिसला आणि त्यामुळेच ह्या प्रोजेक्टसाठी मी जोडले गेले. मला वाटतं हे आपल्या आजूबाजूचे प्रामाणिक प्रयत्न आणि आपल्याला काय करायचे ह्या सगळ्याची जाण असताना एखाद्या सिनेमाशी किंवा कुठल्याही प्रोजेक्टशी आपण जोडले जातो तेव्हा 100% त्याला यश मिळतंच आणि ते नक्कीच तुम्हाला मिळू देत, तुम्हाला सगळ्यांनाच. मी मंदारकडून जाणून घेऊ इच्छिते तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? माझ्यासाठी पण खूप छान होता.
आणि मी जोडला गेलो हिच्यामुळे, कारण ही आधी होती तिथं कास्ट झालती, तिची कास्टिंग झालती आणि त्यांना एक कॅरेक्टर पाहिजे होतं जे तिला माहित आहे मी कसं आहे. तिने सांगितलं की माझ्या आयुष्यात आहे असं एक कॅरेक्टर, तुम्ही त्याला घेऊ शकता. तर मी असं इन झालो आणि खूप भारी एक्सपिरियन्स होता आणि खूप मजा केली आहे मी सगळ्यांनीच म्हणजे. आणि जसा मी आहे तसाच आहे त्या पिक्चर मध्ये पण, एकदम राऊडी. मला वाटतं हा मनमोकळेपणा आम्हाला थिएटरमध्ये जाऊन नक्कीच पाहायला आवडेल आणि तुझं कॅरेक्टर एक्झॅक्टली कसं आहे ते आम्हाला तिथे जास्त चांगलं कळेल. यानंतर मी श्रेयाकडे वळते की ह्या सिनेमात एकतर भाग झाल्यानंतर ही सगळी मंडळी या मराठी ओके आपके लिए ये पूरा जर्नी कैसा था? जैसे सारे को आर्टिस्ट हैं, सब मराठी थे, तो अभी जैसे हुआ कि मैं कुछ मराठी में बोल रही हूँ, तो सेम एक्सपीरियंस आपको सेट पर भी था क्या कि क्या आसपास क्या बोल रहे हैं वो समझ में नहीं आ रहा है, ऐसे कभी हुआ है? और आपका ट्रांसलेटर कौन था? So, अभी जैसे हुआ कि मुझे समझ लिया, मैंने कुछ नहीं बोला, इन सब ने बोल दिया कि आप ट्रांसलेट यही सेट पे भी होता था कि एवरीबडी ऑलरेडी एवरीबडी वाज सो हेल्पिंग एंड मुझे एक बार भी ऐसा नहीं लगा कि मैं मैं कहीं ऐसी जगह शूट कर रही हूँ. फर्स्ट ऑफ ऑल ये मेरी पहली मूवी है, मैंने इससे पहले मूवी नहीं की है एंड मैम ने मुझे बोला था जस्ट ट्रस्ट मी, आई बिलीव इन यू. एंड वो जो फेथ होता है ना, दैट फेथ स्टेज विथ यू इवन लॉन्गर देन योर वर्क डज. So her belief in me and this project actually made me love this project. And जैसा मराठी की बात कर रहे हो, मेरे कैरेक्टर के लिए मराठी की जरूरत ज़्यादा नहीं थी, तो इसीलिए वर्क किया. मैम ने स्ट्रिक्टली सबको बोला था कि मत सिखाना इसको, कि सेट शूट खत्म होने तक मत सिखाना, because there's a suspense about it which I don't want to share. But exactly like this, everybody was so helping. मुझे एक बार भी ऐसा नहीं लगा कि मैं कहीं I am not understanding the language. Like I've been saying in all the interviews that love has no language, and I had the perfect example in this movie, in this experience. And I think इससे ज़्यादा lucky हो नहीं सकता कोई कि जिसका इतना अच्छा experience हो भी first project में, without even knowing the language. I had the best time. I made one few of the best friends in this field. In this project, कि हम लोग plans करे कि हम लोग trips ले सकते हैं साथ में. That it's just it was the most wholesome, beautiful, and a most very learning experience for me. So I had the best time. तो आपके लिए बहुत सारी शुभकामनाएं. ये आपका फर्स्ट प्रोजेक्ट इतना बहुत अच्छा रहा है, आपकी जर्नी भी अच्छी हो इस फील्ड में. वेल मॅम, मला असं वाटतंय की सगळ्यांनीच एक वेगळं विशेषण आपल्याबद्दल सांगितलेलं, जसं की एक प्रामाणिकपणा किंवा त्या सगळ्या आव्हानांना तुम्ही पुढे जात होतात किंवा ती स्वीकारत होतात. आत्ता जसं श्रेयाने सांगितलं की मराठी शिकवायचं, म्हणजे हे प्रत्येक कलाकारावरचं एक जे तुमचं लक्ष किंवा तो विश्वास होता. मला आत्ता एक जाणून घ्यायचं की सगळ्या ह्या कलाकार मंडळींपैकी तुम्हाला जास्त त्रास कोणी दिलाय आणि खूप फेवरेट कोण आहे? सगळे म्हणू नकोस. नाही, सगळ्यांनी नाही त्रास दिला नक्कीच. आणि फेवरेट तर माझे सगळे होते, पण जरा जास्त फेवरेट काही लोक होते. मला सगळ्यात जास्त माझं रागवून घेतलं याने, राहुलच्या मांडी रागवून घेतलं. म्हणजे पर्सनल लेवलवर नाही, फक्त शूटिंगच्या त्या काळापुरतं. आणि रात्री आम्ही सगळे, आमचं ठरलेलं असायचं की रात्री आली की आम्ही सगळे गळ्यात गळे घालून बसलेले असायचे, जेवायचं, मस्ती करायची सगळे. रागवून याच्यासाठी घेतलं की जे मला कॅरेक्टर पाहिजे होतं, याचं जे कॅरेक्टर मी जास्त सांगणार नाही, पण अतिशय वेगळं कॅरेक्टर आहे आणि मला ते तसंच पाहिजे होतं. म्हणजे त्या कॅरेक्टरने असा पण हात नाही करायचा, हा माझा म्हणजे काय म्हणतो तो माझा, म्हणजे ठाम होते मी त्यावर. आणि या कॅरेक्टरला वाटायचं मी असं करावं. आणि मग मी मागे त्याला लक्षात नाही, म्हणजे मी मागे स्क्रीनवर असायचे, तो असं केलं की लगेच मी त्याला रागवायचे. तिथं मी त्याला बांधून ठेवलं होतं, लिटरली मी त्याला बांधून ठेवलं होतं कॅरेक्टरमध्ये. आणि त्या गोष्टीसाठीच तो रागवायचा, बाकी काही नाही. पण तेवढाच माझा फेवरेट होता कारण हा माझ्या बाहेरचा आहे. आणि तेवढंच मी काय म्हणते ह्याला रागवलं जे काय असेल ते. आणि थोडंसं याने प्रसाद थोडासा मधून अधून खाल्ला, पण असं होतं की मी त्याला प्रसाद द्यायचे, रागवायचे आणि तो हसायचा आणि मला हसवायचा. त्यामुळे त्याचं काही ते रागवण्याला अर्थ व्हायचा नाही. पण बाकी असं कोणी रागवणं वगैरे असं नाही केलं. फक्त तुला मराठीत करेक्ट केलं म्हणून मी तुला काहीतरी एकदा बोलले एकदा. आणि मला वाटतं पुणेकरला मी ते गॉल्स हॉस्टेलकडे यायला म्हणून मी त्याला आउट केले. असा जुजबी गोष्टीच आहेत.
पण एक आहे की आम्ही रागवले जरी असेल ना तर सेट पुरतं होतं ते प्रेशर असते किंवा कॅरेक्टरमध्ये काही गडबड व्हायली तर असते, कारण मला कॅरेक्टरमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही पाहिजे होता, म्हणून ते झालं. पण बाकी आम्ही मग मस्ती केलो. तुम्ही बघितलं असेल मी यांचाच एक पार्ट असते, यांच्यापेक्षा जास्त मी धिंगाणा घालते त्यांच्यामध्ये आणि तेवढंच आम्ही खेळीमेळीत आम्ही बांधून ठेवलं होतं एकमेकाला सगळ्यांनी. आपण एकत्र होतो आम्ही म्हणून शूटिंग करत होतो, बस बाकी काय नाही. नाही, हा अगदीच गमतीचा भाग. आणि मुळात मला आत्ताही तुम्ही बोलताना असं वाटलं की ते तुमचं डेडिकेशन आहे, तुम्हाला अगदी प्रिसाइजली लक्षात आहे की कुठल्या मुद्द्यांवरून मी कोणाला काय बोलले. हे खरंच कौतुकास्पद आहे, असं नाही की हो हो झालं नाही असं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की ते फार ट्रान्सपरंट असेल, त्याच्यात काहीच त्या सेट पुरतं असेल. राहुल, तू आपण असं असं करतोय तर मला आता तुझ्याकडे यायचं आहे, तू सांग याबद्दल. नमस्कार. जसं ताईने सांगितले मी फेवरेट स्टुडंट होतो, तर हा माझा फर्स्ट मूवी होता, त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन होता. सेटवरती येणं पण माझ्यासाठी नवीन होतं, कारण मी ॲज अ बॅकग्राऊंड डान्सर म्हणून चालू केलेलं जेव्हा मी फर्स्ट कॅमेरा फेस केला. फ्रॉम देअर टू बिईंग ऑन द लीड इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, ते थोडंफार होतं, थोडंफार फ्लक्च्युएशन, आणि मॅमने खूप चांगलं गाईड केलं. त्याचा जो कॅरेक्टर होता, त्याचं जे विजन होता, तिने ठाम होती की मला तो कॅरेक्टर असाच पाहिजे, म्हणून थोडंफार मी बोलणं खाऊन घेतलं. अँड थँक्यू सो मच फॉर दॅट की तिने करेक्शन वगैरे केलं. बट बिसाइड्स दिस, जबराटने मला जे दिले, यू कॅन सी आमचा पूर्ण क्रू, आम्ही एक चांगली फॅमिली बनलोय. आम्ही खूप सारे मेमरीज शेअर केलेले आहेत आणि खूप सारे एक्सपिरियन्सेस आहेत, जसे आता बोलू शकत नाही मी ते जास्त. बट ओव्हरऑल जबराटचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि आय एम ग्लॅड की जबराट माझ्या आयुष्यात झाला. आणि तो एक क्षण असतो ना आयुष्यातला की तो कधीच आपण विसरू शकत नाही. तो जबराट हा माझा क्षण आहे की मी कधीच विसरू शकणार. थँक्यू सो मच ताई फॉर दॅट, फॉर बिलिव्हिंग इन माय सेल्फ. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा राहुल. आणि तू आणि मी परफॉर्म करताना एक टोपी घालून इथे जे गुटुरगू केलेले आहे त्यांना, विक्रमजी यांनाही मला त्यांचा एक्सपिरियन्स विचारायचा आहे. नमस्ते. ओव्हरऑल म्हटलं तर मूवीमध्ये माझं जे मला पाहिजे होतं ते मला करता आलं नाही. डान्स काय करता आलं नाही. ॲक्च्युली माझा रोलच आहे प्रोफेसरचा. आणि ओव्हरऑल माझे मोस्टली सेन संजय मोळे सरांबरोबर आहे, त्याच्यामुळं त्यांच्याकडनं खूप काही शिकायला मिळालं. आणि ओव्हरऑल आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या मुलांबरोबर पण माझी चांगली ट्युनिंग जमली. ॲक्च्युली सारे मुलं वगैरे सारे मला म्हणजे रिस्पेक्ट वर देतात आहे, पण मी त्यांच्यामध्ये जायचं बघतो, पण ते रिस्पेक्टली हे करतात, ट्रीट करतात. तर ओव्हरऑल मूवी खूप चांगला आहे. मूवीचा प्लॉट वेगळा आहे, मूवीची स्टोरी वेगळी आहे, आणि स्पेशली म्हणजे त्यातली गाणी खूपच छान आहेत. मला माझ्या कॉलेजच्या जीवनाची आठवण करून दिली मूवीच्या सॉंग वगैरे. फोकचा ह्याच्यामध्ये भरपूर उपयोग केलेला आहे. तर तुम्हाला तो पिक्चर 6 फेब्रुवारीला जाऊन नक्कीच बघायचा आहे. जसं की आता प्रत्येकासाठी मला वाटतं हा सिनेमा काहीतरी देऊन गेलेला आहे. प्रत्येकाचा आपलं आपलं जरी डान्स करायला मिळाला नसला तरी एक वेगळी भूमिका यातून तुम्ही करणार आहात, आणि ती देखील तुमच्यासाठी महत्त्वाची ठरो, ही शुभेच्छा. यानंतर मी वळते ऋषभ गायकवाडकडे. ऋषभ, तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा? हॅलो. तसं मी बाय प्रोफेशन डॉक्टर आहे, डॉक्टर ऋषभ गायकवाड. आणि हे माझ्यासाठी खूपच नवीन आहे, कारण हा सिनेमात मी ॲड असा झालो की राहुलमुळे. तसं मी मॉडेलिंग करत होतो आणि राहुल मला म्हणला की एक कॅरेक्टर सुटते ताई, एक तर तू एक ऑडिशन देऊन बघ. म्हणलं बाई जमणारच नाही, कारण हे ॲक्टिंग म्हणजे खूपच जास्त त्याला लागतं ना तेवढं. म्हणलं नाही जमणार. म्हणलं ये तू एकदा ताईला भेट. मग ताईने माझं ऑडिशन घेतलं. मग नंतर मी नशिबाने मला सिलेक्ट झालो मी. आणि एकदा ॲक्टिंगचं काहीच नॉलेज नाही याच्यात, माझ्यासाठी हे नवीनच. त्याच्या आधी मी 2 अल्बम सॉन्ग केले, पण ॲक्टिंग इज लाईक डिफरंट थिंग फॉर मी. मग ताईने मला तेवढं शिकवलं. आणि हे कॅरेक्टरच माझं फिल्ममध्ये असं आहे की त्याच्यामध्ये असे डिफरंट रोल्स आहेत की वर्सटाईल थॉडंफार, म्हणजे सिक्रेट व्यक्तीचं कॅरेक्टर. ते मी आता जास्त रिव्हील नाही करू शकत, ते तुम्हाला 6 फेब्रुवारीला दिसेल ऑफकोर्स. सो हां, हेच आहे माझं. जबराटची एंट्री अशी झाली आहे.
आणि आय एम सो थँकफुल लाईक की तू मला हा चान्स दिलास आणि सो थँकफुल टू एव्हरीवन. मी ॲक्च्युली आयुष आणि अनुष्काकडनं शिकलो ॲक्टिंग कशी असते. मी त्यांना बघून म्हणजे लिटरली म्हणजे दे आर इन्स्पिरेशन फॉर मी. आईलीकडनं ऑफकोर्स डान्स काय कमाल. म्हणजे हे खूप असं मला ह्या फिल्ममध्ये खूप शिकण्यासारखं होतं आणि दिस इज अ फर्स्ट टाइम फॉर मी की ह्याच्या पुढे आता होपफुली भेटतील अजून कामं. पण थँक्यू सो मच. म्हणजे मी गुंतलो होतो जरा. ठीक आहे. मला वाटतं सगळ्यांनी असंच एकमेकांना तुम्ही सपोर्ट केलेला आहे जसं आता. आणि आणखी एक मी परत मॅम आपल्याकडे वळते. जसं की आत्ता त्यांनी उल्लेख केला तसं आपण फोकला या सिनेमात खूप जास्त लक्ष काय म्हणतात त्याला फोकस केलेला आहे. तर ते मला जरा थोडक्यात सांगाल का प्लीज. जेव्हा आम्ही चित्रपट करत होतो तेव्हा एक जो असं म्हणतो ना की कुठल्या लाईनवरती करायचा, तर तो बेस आमचा तिथून सुरू झाला होता. आणि मी हा कॉन्सेप्ट डॉक्टर जयदीप शिंदे यांना सांगितला होता आणि आम्ही दोघांनी विचार केला काय करायचं. आणि मला असं होतं की आजची पिढी थोडीशी विसरतीये आपलं जे पारंपरिक संगीत काय होतं, आपली पारंपरिक महाराष्ट्राची कला काय होती विसरते. आणि मला असं होतं की त्यांना विसरू नाही द्यायचं, त्यांची ओळख नव्याने झाली पाहिजे आणि परत त्यांनी ती आत्मसात केली पाहिजे जे काही आपली परंपरा आहे आणि ती परंपरा पुढे नेली पाहिजे. एवढा बेसिक कॉन्सेप्ट आपला होता. आणि मी एक आनंदानं सांगते या नोटवर इतर गाणी तर खूपच आहेत. आणखी म्हणजे आम्ही नाही सांगितले पण आणखी आता मी सांगितली खूप गाणी आहेत. इनफॅक्ट छत्रपती शिवाजी महाराजांवर पण गाणं आहे. ते काय आहे कुठे आहे काय आता म्हणजे ते चित्रपटात बघा. पण हे मी जे आत्ताचं बेस आमचं गाणं म्हणत होते ते गाणं म्हणाल्या ते गाणं ऐकताना म्हणजे जे कोणी कलाकार असतील त्यांच्या ते हृदयात घुसणार आहे. म्हणजे मी एवढं सांगेन आता चित्रपट संपल्यानंतर तुम्ही शब्द लक्षात ठेवा. मी काय सांगते, चित्रपट संपल्यानंतर तुम्ही जर कलाकार असाल, हार्डकोर कलाकार असाल किंवा कलेला मानत असाल तर तुम्ही 2 मिनिट किंवा 2 सेकंड किंवा 3 सेकंड असे शब्द तुम्ही तुमच्या सीटवर बसणार आहे. नाही तर तुमच्या अंगावर जर कुणाला असते ते शहारी वगैरे येणं प्रकार तो होणार आहे किंवा उठून टाळ्या वाजवाल किंवा काय म्हणतात ते डोळ्यातून पाणी येईल. अगदीच हार्डकोर कलाकार असेल तर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल. आणि नाही जर आलं तर ते माझं मी अपयश समजेल. मी एवढी ठाम आहे त्याच्याबद्दल. होणार आहे हे सगळं. आणि इतकं ते पॉवरफुल गाणं झालेलं आहे आणि फक्त आम्हाला ते चित्रपटातच ठेवायचं म्हणून आम्ही त्याच्याबद्दल आता काही बोलू शकत नाही. आणि तो लावणी म्हणजे तशा हिंदवीची लावणी आहे किंवा आता बाकीच्या पण केल्या त्यापेक्षा ती खूप काही वेगळं आहे. म्हणजे मला असं वाटतं की कल्पनेच्या पुढचं आहे. मी सांगू आणखी 2 मिनिट सांगू शकते ह्याचबद्दल. हां तर म्हणजे मी आता याचे माझे अनुभव सांगते. डॉक्टर याचं श्रेय मी फक्त यांना देईल. मी ज्या गाण्याबद्दल बोलते त्याचं श्रेय मी फक्त डॉक्टर जयदीप शिंदे यांना देईल. कारण ती कल्पना यांच्या डोक्यातली होती. मी जे काही आता बोलते ती कल्पना यांच्या डोक्यातली. बाकी गाण्यांचं जसं आता मुलींच्या डोक्यात मुलींचं गाणं म्हणजे ती कल्पना माझ्या ह्याच्यातली होती. याने तर म्हणले हे असं नसतंच. तुम्ही काय करायचं ते तुम्ही करा, मी नाही करणार. म्हणजे इथपर्यंत झालं. कारण मला ते विचित्र कॉन्सेप्ट होता की पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीला संबंध नाही, पहिल्या म्युझिकचा दुसऱ्या वेळेला संबंध नाही, असं काहीतरी वेड्यागत मला करायचं होतं आणि करायचं होतं. पण हे जे गाणं बोलते मी पूर्ण यांचं क्रेडिट यांना जाते. कल्पना याची आहे. फक्त आम्ही ते एक्झिक्यूट केले. आणि ते गाणं आता मी सांगते की ते गाणं जेव्हा द लावणी के आशिष पाटील त्यांनी ऐकलं तर ते आपले कोरिओग्राफर आहेत. मला कॉल आला. हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी सांगते. या गाण्याबद्दलचं तुम्हाला कळेल. त्यांचा मला कॉल आला म्हणे की ताई मी हे गाणं 3 वेळा ऐकलंय आणि मी 3 वेळा ढसा रडलो. म्हणजे रडलोय म्हणे 3 वेळा. आणि ऐकून मला असं वाटलं की ओके आपला हेतू साध्य होतोय. मग मी त्यांचा नंबर दिला त्यांना फोन केला. त्यांना बोलले किंवा हे गाणं जेव्हा आम्ही शूट करत होतो आम्ही ऑडियन्समध्ये संजय मोरे काका किंवा जेवण वाडकर दादा, सुरेखा कुडची ताई असे बसले होते. परत लोकल कलाकार खूप मंडळी बसली होती. आणि आम्ही ते गाणं फक्त ऑडिओ वाजवत होतो आणि समोर रेफरन्सला काही उभारले होते. ते गाणं सुरू झाले आणि सुरेखा कुडची ताई ढसा रडायला लागली. म्हणजे आम्हाला ते 2 वेळा घ्यायचं होतं पण आम्ही ते एकदाच घेतलं. तो वातावरण एकदम गंभीर झालं. मी जाऊन त्यांना बिग हग दिली आणि आम्ही एकदा दिलं. तर हे त्या गाण्याची ताकद आहे. आणि आपण यांना पण ऐकलं होतं ते दुसरं गाणं कदम नाही आपण त्यांच्याकडे नाही विजय कदम यांच्या त्या विजय भाऊच्या घरी आम्ही गेलो होतो आणि आम्ही ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं बघ प्रगती माझ्या अंगावर शहारे यायला लागले. तर अशा गाण्यांची ताकद आहे. आणि श्री शोभांचं गाणे अशोक सर श्री शोभांच्या गाण्याबद्दल बोलले होते. मी त्यांच्याकडे गेले होते आणि मी त्यांना ते गाणं ऐकवलं. असं गाणं ऐकलं तर त्यांनी ऐकता म्हणजे हा आवाज कोणाचा आहे.
आणि हा आवाज होता डॉक्टर जयभीम शिंदेचा. आणि मी त्यांना कॉल करत होते, पण अनफॉर्च्युनेटली त्यांनी उचलला नाही आणि ते मिस झालं. मला असं वाटायचं की त्यांनी जर त्यांच्या कानाने कौतुक ऐकलं तर छान होईल. म्हणजे अशी आपल्या ह्याच्यामध्ये गाणी आहे. आणखी खूप वेगळं काही तर तुम्हाला बघायला मिळेल. फक्त आम्ही आता काही आमचे लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे सगळं काही तुम्हाला इथे नाही दाखवू शकलो. पण ते गाणे बघण्यासाठी तर तुम्हाला सगळ्यांना चित्रपटगृहात यावं लागेल, एवढे मी ठामपणे तुम्हाला सांगते आणि आवाहन करते. आत्ता जितक्या गोष्टी आपण सांगितल्यात त्यामुळे ती उत्सुकता खरंच वाटली की नेमकं काय आहे. आणि ते पाहण्यासाठी खरंच 6 तारखेची आम्ही वाट पाहतोय आतुरतेने. इतका वेळ आपण सगळ्याच कोणाला ओरडलात, काय विषय, सगळं बोललो. पण मला वाटतं ह्या सगळ्या कलाकारांमध्ये अतिशय शांतपणे एक व्यक्ती उभा आहे, तो म्हणजे सोहम कांबळे. तर मला असं वाटतं शांत, अच्छा हे मी विरोध राईट आहे की रॉंग आहे? शांतच आहे. सो आपण लगेच आजच्या पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत. पण मला एक थोडक्यात की तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता ते सांग. खूप छान एक्सपिरियन्स होता आणि तुम्ही फार छान जज करता. ऍक्च्युली मी शांतच आहे, माझं कॅरेक्टर तसं आहे ऍक्च्युअल जीवनामध्ये. परंतु ज्यावेळी तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन मला पाहाल तेव्हा या म्युझिकल फिल्म मध्ये राडा घालणारा एकमेव म्हणजे मी आहे, समर सिंग. हा, तर जबराट जो चित्रपट आहे ना त्यामध्ये जबराट राडा मी घातलेला आहे त्याच्यामध्ये, तुम्ही जाऊन बघायचा आरामशीर. आणि मला हा रोल करायला मिळाला याचं पूर्णतः श्रेय आमच्या धाराशिवची डॉन प्रगतीताई यांना मी देऊ इच्छितो. कारण तिला माहित होतं की हा करेल, बरोबर. कारण का माझं एक आहे की मला बघितल्यानंतर कोणाला वाटणार नाही की हा रोल करू शकतो, हा सायलेंट हवा, हा काय करेल असं. पण तिला माहिती आहे की बाबा हा करेल, एवढा विश्वास तिने माझ्यावरती टाकला, त्याबद्दल मी तिला मनापासून थँक्स म्हणतो. आणि खरंच मी पाहिलंय ताईचं पल्याडवासी पासूनचं कष्ट मी पाहिलेलं आहे की खूप एवढं ती ना वन मॅन आर्मी सारखी पळते. आणि एवढं म्हणजे की हेल्थ इश्यू आहे, पाय मोडला, सगळं म्हणजे गौण आहे, काही सुद्धा कुठं सुद्धा म्हणजे हारायचंच नाही असं ठरवलंय. आणि कामाप्रती असणारी तिची जी समर्पितता आहे ना, त्याकडे बघून मला एक भगतसिंगांचं वाक्य तुमच्या समोर ठेवावं असं वाटतं की भगतसिंग म्हणतात एका ठिकाणी कि मेरी कलम मेरी रूह से इतनी रूबरू है, मेरी कलम मेरी रूह से इतनी रूबरू है कि मैं अगर इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है, मैं अगर इश्क भी लिखना चाहूं तो इनकलाब लिख देती है. थँक्यू ताई, थँक्यू एव्हरीवन. आणि खूप शिकायला मिळालं मला सगळ्यांकडून. अनुष्का असेल किंवा मग आयुष असेल, हिंदवी असेल किंवा सगळे कलाकार खूप सिन्सिअर आहेत, खूप छान काम करतात आणि त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे. तुम्ही घेतलंय आहे ना, आणि त्याचा उपयोग निश्चितपणानं मला पुढे होईल. शिदुरीसारखं बांधून मी ते माझ्यासोबत ठेवीन. थँक्यू ऑल. थँक्यू सो मच. खरंच हे खूप मोठं यश आहे प्रगती मॅम की वेगवेगळ्या धाटणीचं फक्त संगीत नाही आहे, वेगवेगळ्या जॉनरचे सगळे कलाकार पण तुम्ही एकत्र आणलेले आहेत, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या फील्डमधले. आणि तुम्ही एक्झॅक्टली त्यांच्याकडून तुम्हाला हवं ते व्यवस्थित करवून घेतलंय. तर आता मला वाटतं मी फार उत्सुकता ताणत नाही, सगळ्यांनी हा वेगवेगळा अनुभव सांगितलाय. 6 फेब्रुवारीपर्यंत तर आपण वाट पाहूयातच, पण तत्पूर्वी या सिनेमाची छोटीशी झलक जी पाहण्यासाठी आपण इथे एकत्र आलो आहोत ती पाहूयात. सगळ्यांना पुन्हा एकदा स्थानापन्न होण्याची विनंती करते. धन्यवाद.